बघितला कालचा तो व्हिडिओ पाहिलं तर मन सुन्न होईल. रस्त्यावरती मोर्चा निघाला होता, घोषणा सुरू होत्या महिलेच्या सन्मानाच्या, महिलेच्या हक्काच्या, महिलेच्या आरक्षणासाठी. पण त्या गर्दीत एक सर्वसामान्य महिला फक्त एक प्रश्न विचारायला पुढे आली आणि तिला उत्तर देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. काय आपण व्हिडिओ मध्ये ऐकलं? हीच का तुमची नारी शक्ती? हीच का महिलेबद्दलची संवेदनशीलता? हीच का सन्मानाची भाषा? एक महिला प्रश्न विचारते कारण मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झाला होता, सामान्य लोक अडकले होते, कामावर जाणारे त्रस्त झाले होते, रुग्णवाहिका अडकू शकल्या असत्या, विद्यार्थ्याचे नुकसान होत होते. तिने फक्त जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी प्रश्न विचारला. पण तिचं ऐकून घेण्याऐवजी तिला पकडा, बाहेर काढा, हटवा अशी भाषा केली जाते. ते कार्यकर्ते कोण होते? ते लोक कोण होते? मग सांगा, महिलेचा सन्मान फक्त बॅनरवरती असतो का हो? फक्त भाषात असतो का? फक्त मतासाठी चाललंय का हे सर्व काही? महिलेसाठी आरक्षणाची भाषा करता आधी महिलेला नीट बोलायला शिका, महिलेचा आदर करायला शिका. महिलेच्या नावाने मोर्चे काढणाऱ्यांनो, आधी महिलेला प्रश्न विचारण्याची मोकळीक द्या. महिलेच्या सन्मानाच्या घोषणा करणाऱ्यांनी पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे, महिलेला चार चौघामध्ये सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, सन्मानाने वागणूक द्यायला पाहिजे. एखादी महिला प्रश्न विचारते, तुम्ही त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. देशाने अनेक घटना पाहिल्या, महिलेवरती अन्याय झाले, अत्याचार झाले, अनेक ठिकाणी आवाज दाबले गेले. तेव्हा हेच लोक कुठे होते? का रस्त्यावरती उतरले नाही? तेव्हा रस्त्यावरती मोर्चे का नव्हते? तेव्हा घोषणा का नव्हत्या? तेव्हा महिलेच्या अश्रूची किंमत नव्हती का? नाशिकचं प्रकरण झालं, तिथं महिला नव्हत्या का? अमरावतीचं प्रकरण, तिथं महिला नव्हत्या का? मणिपूरचं प्रकरण, तिथं महिला नव्हत्या का? आज राजकारणासाठी महिलेचा वापर होतोय हे स्पष्ट दिसतंय. महिलेच्या नावाने सत्ता हवी, पण महिलेचा प्रश्न विचारण्याचा अधिकार नको. महिलेच्या नावाने मतं हवेत, पण महिलेला सन्मान द्यायची माहिती नाही. सन्मान नको, महिलेच्या नावाने भाषण हवं, पण महिलेला न्याय नको. त्या महिलेचं विशेष कौतुक करायला हवं. ती धाडसानं पुढे आली, तिने प्रश्न विचारला, मंत्र्याला प्रश्न विचारला, पोलीस खात्याला प्रश्न विचारला. तिने सामान्य जनतेचा आवाज बनण्याची हिंमत दाखवली. तिच्यासाठी तिला सॅल्यूट. आज प्रत्येक महिलेने तिच्याकडून शिकायला हवं. अन्याय झाला तर आवाज उठवा, त्रास झाला तर प्रश्न विचारा. कोणीही किती मोठा असलं तरी त्याला सत्यासमोर नस्तमस्तक व्हायलाच पाहिजे, पाहायलाच लागतं. सरकारला एकच सांगायचं आहे, महिलेच्या नावाने राजकारण करू नका. महिलेचा वापर राजकारणासाठी करू नका. पहिल्यांदा महिलेला सन्मान द्या, सुरक्षितता द्या, बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, न्याय द्या आणि मग आरक्षणाच्या घोषणा करावं. नंतर रस्त्यावरती उतरा. नारी शक्ती वंदन विधेयक 2023 का फेल केलं यासाठी. कारण लक्षात ठेवा, एका महिलेचा अपमान म्हणजे संपूर्ण स्त्री शक्तीचा अपमान आहे. तुम्ही काय महिलेसाठी लढता? तुम्ही महिलेचा आदर करू शकत नाही आणि महिलेसाठी लढता. जनता आता सगळं पाहते, समजते आणि योग्य वेळ आल्यावरती जनता उत्तरही देऊ शकते. ज्या कामासाठी आपण रस्त्यावरती उतरलो आहोत त्याच कामातली हीच महिला आणि त्याच महिलेचा तुम्ही अनादर करताय. हे कितपत उचित आहे? प्रेक्षकांनीच यावरती कमेंट करून सांगायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.